श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी संन्यास सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले. असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो, भगवान शंकरांचा अभिषेक करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळतो. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्तगण उपवास देखील करतात. अगदी दिवसभर उपवास करतात, रात्री देखील उपवास करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. उपवासाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे वाईट विचार, वाईट संगत आणि वाईट शब्दांपासून दूर राहणे. भक्ताने सद्गुणाचे आचरण केले पाहिजे आणि सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. मंदिर परिसरामध्ये राहणे, भगवान शिवाचे नामस्मरण करणे आणि भगवानांचे गौरव ऐकणे हे भक्तांसाठी सर्वात फायदेशीर क्रिया आहेत. उपवास आणि जागरणाचे सार म्हणजे इंद्रियावर प्रभुत्व मिळवणे आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास शिकणे. अशा प्रकारे प्राप्त झालेली शुद्ध मनाची स्थिती परमेश्वराकडे वळवली जाते आणि त्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा देखील शुद्ध होतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते, कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे. काळे तीळ टाकल्यामुळे आपली कालसर्पदोषापासून मुक्तता होत असते. तसेच भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा, सेवा करायची आहे. तसेच काही उपाय करायचे आहे. आता तुमच्या इथे जिथे पण जवळपास भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता. पण या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे आपल्याला उपाय करणे शक्य होत नाही. अशा वेळेस तुम्ही जर हा उपाय घरी केला तरी पण चालेल, पण आपल्याकडून जेवढी पूजा पाठ होत नाही तेवढी मंदिरामध्ये त्यापेक्षाही जास्त पूजा पाठ होत असते. तसेच सकारात्मक ऊर्जा देखील मंदिरामध्ये खूप प्रमाणामध्ये असते. त्यामुळे जर मंदिरामध्ये शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्येच हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा. आता हा उपाय, ही सेवा कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. आता पहिला उपाय आहे तो म्हणजे इच्छापूर्तीसाठी आणि दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपलं जे काही आजारपण आहे ते दूर होण्यासाठी तुम्ही हा दुसरा उपाय नक्की करू शकता. तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, किंवा जेव्हा तांब्यामध्ये पाणी टाकत असतो तेव्हाच आपण गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे, हर हर गंगे म्हणत आपण त्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण सोबत घ्यायच्या आहे. मग बेलपत्र असेल, बेलफळ असेल, धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल, चंदन असेल, भस्म असेल, सफेद रंगाची फुले असतील, तर ज्या काही गोष्टी उपलब्ध होतील त्या सर्व वस्तू घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपण नंदीच्या पायावरती पाणी घालायचं आहे. नंदीचा जो उठलेला पाय आहे त्यावरती पाणी घालावं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपण पाणी घालायचं आहे. त्यानंतर मंदिरामध्ये आतमध्ये जायचं आहे. आता आतमध्ये गेल्यावरती आपल्याला जर तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा, किंवा जर तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल.
आता यानंतर भगवान शिवशंकरांना आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे। आपल्याला मंदिरामध्ये हा उपाय करणे शक्य नसेल तर अशाच प्रकारे आपण घरी देखील पूजा सेवा करू शकता। अगदी घरी शिवलिंग नसेल तर पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीचं कुंडीमध्ये मातीचं शिवलिंग बनवून तुम्ही तिथे पूजा मांडली तरी पण भगवान भोलेनाथ हे नक्कीच प्रसन्न होतील, कारण की भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे। फक्त तुम्ही त्यांची मनापासून पूजा सेवा करा, ते तुम्हाला कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही। तसेच आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे। भरपूर वेळा आपण उपाय करतो पण आपल्या मनामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती देखील फलदायी ठरत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही। मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण इतर कोणाला तरी बोलत असतो, मग आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही। आणि आपण मंदिरामधून पूजा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। मध्ये कुठे थांबलो तरी पण आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सफल ठरणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर शिवलिंगावरती तुम्ही अगदी पंचामृताने अभिषेक करू शकता, परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आता भगवान शिवशंकरांना आपण चंदन लावायचं आहे, भस्म लावायचं आहे। तसेच शिवशंकरांना साज शृंगार हा खूप प्रिय आहे, मग तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले अर्पण करावी, बेलपत्र अर्पण करायचं आहे। बेलफळ असेल, धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल तर त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे। आता आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर आपल्याला एक काळी मिरी घ्यायची आहे। आता काळी मिरी प्रत्येकाच्याच मसाल्याच्या डब्यामध्ये असते, तर हीच काळी मिरी घ्यायची आहे, अख्खी काळी मिरी घ्यावी। त्यानंतर काळे तीळ घ्यायचे आहे, 7 काळे तिळाचे दाणे घ्यायचे आहे। हे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे। काळी मिरी आणि काळे तीळ उजव्या हातामध्ये ठेवावे। त्यानंतर आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे। अगदी 108 वेळा शक्य असेल तर आवर्जून 108 वेळा हा मंत्र जप करावा। आता मंत्र जप करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा खूप मेहनत कष्ट करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही, पाहिजे तशी प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। आता यानंतर हे काळी मिरी आणि 7 काळे तीळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करून झाल्यानंतर आपण 3 वेळा टाळी वाजवायची आहे, की ज्यामुळे आपली जी काही इच्छा आपण भगवान शिवशंकरांना बोलत आहोत तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे। आता यानंतर घरामध्ये जर कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला दुसरी काही बाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। भरपूर वेळा आपण बघतो की घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असते आणि तिचं काही केलं आजारपण दूर होत नाही, किंवा घरामध्ये लहान मुले असतील तर ते देखील सारखे आजारी पडत असतात। अगदी एक मुलगा झाला की दुसरा मुलगा आजारी पडत असतो, असे देखील आपल्या घरामध्ये चालूच असतं। आणि आजारपण असलं की पैसा देखील खर्च होत असतो आणि त्यासोबत आपलं मन देखील प्रसन्न राहत नाही। तर आता ह्या उपायासाठी आपल्याला 7 बोरे घ्यायचे आहे। आता बोरे घेताना आपण बोरं हे खराब असतील किंवा किडलेले असतील तर अशी बोरं आपल्याला घ्यायची नाही। 7 चांगली बोरं घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आता ही 7 बोरे आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या जी काही व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी आहे त्या व्यक्तीबद्दल आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे, तिचं आजारपण दूर होऊ दे, किंवा तिच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होऊ दे हे आपण म्हणायचं आहे, किंवा अगदी तुम्ही स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकता। त्यानंतर ही 7 बोरे आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। आता यानंतर आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करावा आणि थोड्या वेळाने आपण यातील एक बोर उचलायचा आहे। महादेवांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये ही व्यक्ती आजारी आहे, तिच्यासाठी मी हे बोर घेऊन जात आहे, असे आपण म्हटल्यानंतर ते बोर आपण तिथून उचलायचं आहे आणि घरी आणायचं आहे। घरी आणल्यानंतर जी पण व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीला हे बोर खायला द्यायचं आहे। आता घरामध्ये 2 मुले असतील तर तुम्ही अशा प्रकारची 2 बोरे घरी आणू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।